मित्रांनो, पुढे होणाऱ्या उन्हाळी परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत की ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत याबाबत बरंचसं कन्फ्युजन जे आहे ते निर्माण झालेलं आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग यांनी जो ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन जे आहे ते निर्माण झालेलं आहे. काय काय गोष्टी या सगळ्या संदर्भात घडत आहेत, परीक्षा कशा पद्धतीने होऊ शकतात, या सगळ्या संदर्भात काय काय अपडेट्स आहेत, काय डेव्हलपमेंट्स आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि स्वागत आहे सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे, चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून घ्या, जेणेकरून सगळे अपडेट जे आहेत ते आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली उदय सामंत यांच्यासाठी आहे. मंत्री महोदय, मला कल्पना आहे आपण हा व्हिडिओ जो आहे तो बघत असणार आहे. त्यामुळेच आपल्याला मला सांगायचं आहे की जो निर्णय आपण घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारची ग्राउंड रियालिटी जी आहे ती आपण चेक केलेली नाही. वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून आपल्याला सजेशन रिसीव्ह होत आलेले आहे. त्या एकही सजेशनवर आपण जे आहे कुठलंच विचार जो आहे तो केलेला नाही आणि अत्यंत चुकीची बाब आहे. एखादा व्यक्ती किंवा एखादा सरकार इतकं असंवेदनशील कसं असू शकतं, हा खरा प्रश्न मला या सगळ्यातून उपस्थित करावासा वाटतो. ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचा साथ दिला, त्याबद्दल आपलं अभिनंदनच आहेत आणि वेळोवेळी आम्ही सुद्धा आपलं अभिनंदन त्यावेळेस केलेलं आहे. मात्र ज्यावेळेस आता खरंच ऑनलाईन किंवा ऑफलाईन ज्या कुठल्या मोडणी परीक्षा होणार असेल त्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. त्यावेळेस आपण मनमानी पद्धतीने कुठेतरी निर्णय घेत आहेत असं सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आपल्याला मागणी केलेली आहे की परीक्षा या ऑफलाईन जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी काय आपण केलं पाहिजे किंवा ऑनलाईन जर घ्यायच्या असतील तर का घेतलं पाहिजे. वेळोवेळी विद्यार्थ्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. मात्र त्यातली कुठलीही गोष्ट लक्षात न घेता आपण मनमानी पद्धतीने खरंच निर्णय घेतलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांना सुद्धा हेच वाटतं. या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी विद्यार्थ्यांची भूमिका होती. मात्र कुठेतरी विद्यापीठ कुठेतरी स्वतंत्र पद्धतीने कारवाई करत असताना कुठेतरी शासनाचा दबाव, उच्च तंत्र शिक्षण विभागाचा दबाव त्याच्यावर दिसून आला आणि त्यानंतर जो निर्णय आपण घेतलेला आहे की ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे हा अत्यंत चुकीचा आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं आणि या गोष्टीचा खरंच निषेध करावासा वाटतो. मंत्री महोदय, आपणच 9 एप्रिल रोजी सांगितलेलं होतं की परीक्षा ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, आम्हाला यामध्ये कुठलीही अडचण नसणार आहे. परीक्षा ऑनलाईन झाली काय ऑफलाईन झाली काय राज्य सरकारला यामध्ये कुठेही अडचण नाही. विद्यापीठाला निर्णय घ्यायचा आहे की परीक्षा ऑफलाईन घ्यायची आहे की ऑनलाईन घ्यायची आहे आणि 25 तारखेला आपण निर्णय जाहीर केला की परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने सगळीकडे होतील. विद्यार्थी युनिफॉर्म डिसिजनची मागणी करत होते. मात्र हा युनिफॉर्म डिसिजन घेत असताना कुठेतरी आपण इतर बाबी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना यामध्ये कुठेही अडचण नसती. मात्र आपण कुठेतरी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात न घेता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच वेळोवेळी आपल्याला विरोध जो आहे तो इतर ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे. मित्रांनो, परीक्षा कशी होणार हे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे सांगितलेलं आहे. यांच्या ट्विटमध्ये आपल्याला मिळेल की परीक्षा जी आहे ती रेग्युलर पद्धतीने होईल. त्यामध्ये 2-2 दिवसाचा गॅप जो आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला असेल. यासोबतच 15 मिनिटं सुद्धा परीक्षेमध्ये प्रति तास वाढवून देण्यात आलेले आहेत आणि यासोबतच क्वेश्चन बँक सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाईल असं सुद्धा या ट्विटमध्ये उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी विद्यार्थ्यांची आपण मस्करी तर करत नाही ना, हा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला पडलेला आहे. बाहेर न येत असताना मला विद्यार्थ्यांनी एक पत्र दिलं, साहेब ऑफलाईन किंवा ऑनलाईन. अरे म्हटलं परीक्षा रद्द करायची तेव्हा परीक्षा पण रद्द केली, परीक्षा रद्द करून तुला पुढे नेला, नंतर ऑनलाईन केलं. आता करोना गेलेला आहे त्याच्यामुळं आता आपल्याला ऑफलाईनकडेच वळावं लागेल. मग त्यांनी मला विचारलं आमच्यासाठी काय काय करणार आहे. तुझा म्हटलं रोल नंबर दे, पेपर पण येऊन नेतो पाहिजे तर या मानसिकतेतनं आता विद्यार्थ्यांना बाहेर काढलं पाहिजे. हे मी त्यांची चेष्टा करत नाही. हे 2 वर्षामध्ये त्यांच्यावर आलेले जे संकट आहे या संकटातनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण ऑफलाईन जरी एक्झाम आम्ही घेत असलो
तरी ऑफलाईन एक्झाम घेत असताना देखील पूर्ण सुरक्षितता विद्यार्थ्यांची ही डोळ्यासमोर ठेवून आपण घेतोय. मंत्री महोदय, आपण जरी या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला असला की मी विद्यार्थ्यांची मस्करी करत नाही, मात्र आपल्या बोलण्यातून कुठेतरी हेच दिसून येत आहे. ज्या दिवसापासून आपण ऑफलाईन पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे त्या दिवसापासूनच 2 बळी जे आहेत ते विद्यार्थ्यांचे गेलेले आहे आपल्याला म्हणावं लागेल. पहिला बळी जो आहे तो आपण बघू शकता की विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे, आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल सोडता सोडता विद्यार्थ्याला जो आहे तो हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये आम्ही कुठेही म्हणत नाही आहे की परीक्षेमुळेच या विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे, मात्र कुठेतरी एक अशा प्रकारचा निर्णय येतो की जो विद्यार्थ्यांच्या विरुद्ध जातो आणि ते कुठेतरी विद्यार्थी सहन करू शकत नाही आहे. हा या सगळ्यातून आपल्याला लक्षात येतं. बरेचसे फोन कॉल मेसेजेस विद्यार्थ्यांचे आम्हाला रिसीव्ह होत आहेत. विद्यार्थी फुल्ली फ्रस्ट्रेटेड आहे की सर हे नेमकं निर्णय एकदम असा अचानक कसा काय झाला, कारण नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानंतर कुठेतरी विद्यापीठांची हालचाल सुरू झालेली होती की आता परीक्षा ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल. या सगळ्या गोष्टी होत असताना एकदमच उच्च तंत्र शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला की ऑफलाईन परीक्षा घेऊन टाका. हे कुठेतरी विद्यापीठाच्या स्वायत्तेवर गदा आणण्यासारखं आहे असं मला वाटतं, आणि हा निर्णय जो आहे तो तितकाच चुकीचा आहे. कारण विद्यापीठाला आपण स्वायत्ता दिलेली आहे, विद्यापीठ आपल्याकडे कायदा आहे, आणि अशा वेळेस विद्यापीठाची जर स्वायत्ता आपण घेणार असो, त्यावर कुठेतरी गदा आणणार असो, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि विद्यापीठाला सुद्धा याचं जे आहे दबाव, राज्य शासनाचा कुठेतरी या सगळ्या संदर्भात दबाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या सगळ्या संदर्भात मंत्री महोदय बरेचसे सर्वे झालेले आहे. टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा इतर सुद्धा विद्यार्थ्यांनी असेल किंवा इतर सुद्धा न्यूज मीडियानी या सगळ्या संदर्भातले सर्वे केलेले आहे. वेळोवेळी हे सर्वे जे आहेत ते आपण बघितले असणार आहेत, तरी सुद्धा आपण या सगळ्या संदर्भात विचार का केला नाही हा प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांना पडलेला आहे. याचं उत्तर जे आहे ते आपण नक्कीच दिलं पाहिजे. या सगळ्या संदर्भात ॲडव्होकेट सिद्धार्थ यांनी जे आहे आपलं म्हणणं मांडलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. 2 महिन्यापूर्वी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की याच्या पुढील जे काही लेक्चर्स आहेत ते ऑफलाईन होतील आणि परीक्षा ह्या ज्या आहेत त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन हायब्रिड मोडमध्ये विद्यापीठाने घेण्याचं ठरवावं. परंतु कालही त्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन त्यात त्यांनी असं ठरवलं की ऑफलाईन प्रकारेच परीक्षा होतील. परंतु मला इथे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम या अधिनियमाप्रमाणे विद्यापीठांना त्यांच्या परीक्षा त्यांच्या मॉडेलप्रमाणे घेण्याचे अधिकार आहेत. उदय सामंत हे विद्यापीठांच्या अधिकारावरती एन्क्रोचमेंट करत आहेत. विद्यापीठांना स्वतंत्र आहे त्यांच्या परीक्षा कशा प्रकारे घेता येतील. खरं तर उदय सामंत यांनी विद्यार्थी हिताची भूमिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांशी संगनमत करायला हवं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर द्यायला हवं. परंतु असं नाही करता फक्त एका कुठल्या अमुक संघटनेचे ते फक्त एक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून वागतात. हे करणं चुकीचं आहे. जर विद्यार्थी त्याचे निर्णय घ्यायचे असतील तर विद्यार्थ्यांची त्यांनी संगनमत करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं गरजेचं आहे. या सगळ्या सोबतच मंत्री महोदय आपल्याला सांगू इच्छितो, आज एक टास्क फोर्सची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मास्क सक्ती जी आहे ती झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा राज्यातील जितके राज्य आहेत त्यातले मुख्यमंत्री त्यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे. आणि यामध्ये कोविड जे आहे ते वाढायला नको किंवा काय काय आपण त्यामध्ये उपाययोजना करू शकतो, एक हाय लेवल मीटिंग जी आहे ती पार पडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोविड वाढेल नाही वाढणार या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत आपण कन्सिडर करायला पाहिजे होत्या, मात्र या गोष्टीसुद्धा आपण कुठेच कन्सिडर केलेल्या नाही असं दिसून येतं आहे. मंत्री महोदय मला कल्पना आहे आपण हा व्हिडिओ नक्कीच बघत असणार आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी ज्या मी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विद्यार्थ्यांच्या मनातल्या आहेत. या व्हिडिओचे लाईक्स, शेअर्स आणि व्ह्यूज पाहून आपल्याला लक्षात येईल की हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेअर केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातल्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडलेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत मोठा संताप जो आहे ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. आपण जे आहे एक स्टेटमेंटमध्ये केलं होतं की आता आंदोलन मोर्चे करू नका, अभ्यासाला लागा. मात्र मंत्री महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण ज्या संस्था संघटनेसाठी काम करता, पक्षासाठी काम करता, तो पक्षसुद्धा कुठेतरी आंदोलन मोर्चे करूनच मोठा झालेला आहे. त्यामुळे आपण आंदोलन करू नका किंवा या सगळ्या गोष्टी मला तरी वाटत नाही की आपल्या तोंडून ते शोभतात. कारण आपण सुद्धा ज्या पक्ष संघटनेसाठी काम करतात तो पक्षसुद्धा त्यावरच मोठा झालेला आहे. त्यावर मला भाष्य करायचं नाही. कारण
जे मुद्दे आहेत हे आमच्या विद्यार्थ्यांचे मुद्दे आहे. राजकारणात आम्हाला तुमच्या पडायचं नाही आणि तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांसोबत राजकारण करू नका, हीच विनंती आपल्याला या माध्यमातून आम्हाला करायची आहे. हजारोच्या संख्येने विद्यार्थी आपल्याला मेसेज करत असताना, फोन कॉल्स करत असताना आपल्याला कुठून तरी एक पत्र येतं आणि त्या पत्रावर आपण लगेच 15 मिनिटात निर्णय घेता. आम्ही कोणाबद्दल बोलतो आपल्याला कल्पना आहे की 15 मिनिटं प्रति तास आपण वाढून द्यावा. या सगळ्या संदर्भात आपण 15 मिनिटात निर्णय घेता, मात्र हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने ट्विट, रिट्विट्स, मेसेजेस, फोन कॉल्स हे रिसीव्ह होत असताना आपण त्यावर कुठलाच विचार करत नाही. त्यामुळेच मला प्रश्न निर्माण होतो की आपण खरंच संवेदनशील आहो का, आणि जर संवेदनशील असू तर आपण अशा पद्धतीचे निर्णय कसे काय घेऊ शकतो, हा खरा या सगळ्या मागचा जो आहे तो मुद्दा आहे. आणि यातनं बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचे जे मुद्दे आहेत, अत्यंत रास्त मागण्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, त्यावर आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा आहे. त्यामुळे मला खात्री आहे आपण हा व्हिडिओ बघतायत, नक्की या सगळ्या मुद्द्यांवर आपण जे आहे ते पॉझिटिव्हली विचार करावा अशी आपल्याला विनंती आहे. आणि जे विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आंदोलन करत होते किंवा केल्या असतील, आणि आपल्याला बघायला मिळालेलं आहे की काही पोलिसांकडून असेल, सगळेच पोलीस वाईट असतात मी असं म्हणत नाही, मात्र काही पोलिसांकडून असेल किंवा इतर कुठल्या अथॉरिटीजकडनं जर आपल्याला त्रास झाला असेल किंवा आपल्यावर केसेस दाखल केल्या असतील किंवा केसेस दाखल करायची धमकी दिल्या गेली असेल, तर अशा कुठल्याही याला आपण बळी न पडता आपलं जे आंदोलन आहे ते आपण करू शकता. संविधानाने दिलेला आपल्याला तो अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर विद्यार्थी जर करत असतील तर मला वाटतं की हे कुठेही गैर नाही आणि संवैधानिक पद्धतीने आपण आंदोलन केलं पाहिजे. मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की जे विद्यार्थी ज्यांना आंदोलन करायचं आहे, ज्यांना मोर्चे काढायचे आहेत, ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे, संवैधानिक पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. कुठेही तोडफोड किंवा अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे जेणेकरून तुमच्यासुद्धा करिअरवर त्याचा इफेक्ट पडेल. शक्यतोवर आपण आपलं जे म्हणणं आहे कुलगुरू महोदयांपुढे किंवा जे एक्झाम CEO आहेत त्यांच्याकडे मांडलं पाहिजे असं मला वाटतं. कुठेतरी नुसती स्टंटबाजी करायची, पोस्टरबाजी करायची आणि मग मोर्चे काढायचे असं कुठेही व्हायला नको, कारण आपल्या करिअरचा प्रश्न आहे. आपल्याला जर रॉंगफुली जर कोणी आपल्यावर केसेस दाखल करण्याची धमकी देत असेल तर आपण त्यांना सांगू शकता की हा आमचा अधिकार आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि याचा वापर जो आहे तो आम्ही वेळोवेळी करत राहणार, तो आमचा अधिकार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या संदर्भात आपल्याला काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता किंवा कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली असेल. या सगळ्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून लवकरात लवकर हा व्हिडिओ माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. हॅव अ नाईस टाईम.